सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तुम्हाला जर चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल किंवा आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तुम्हाला लवकर चष्मा लागू नये असं तुम्हाला वाटत असेल किंवा चष्मा आहे आणि चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे, तर त्यासाठी आपण डोळ्यांची काय काळजी घ्यायची, काय नियम पाळायचे याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पहिल्यांदा म्हणजे डोळ्यांच्या काळजी घेण्यामधली पहिली पायरी म्हणजे आपण आपल्या डोळ्यांचा व्यायाम केला पाहिजे. डोळ्यांचा व्यायाम म्हणजे कसा, तर डोळ्यांचा व्यायाम करताना 20-20-20 हा रूल फॉलो करायचा. 20-20-20 हा रूल सांगितला जातो डोळ्यांच्या व्यायामामधला. तर 20-20 म्हणजे काय, तर दर 20 मिनिटांनी तुम्ही 20 मीटर लांब 20 सेकंदांसाठी पाहिलं पाहिजे. त्याने तुमची नजर सुधारण्यास मदत होते. त्यामुळे दर 20 मिनिटांनी तुम्ही लांबची वस्तू, लांबचं दृश्य पाहिलंच पाहिजे आणि ते 20 सेकंदांसाठी पाहिलं पाहिजे. त्यामुळे तुमची डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होत असते. यानंतरचा दुसरा व्यायाम म्हणजे डोळे गोल फिरवणे, डोळ्यांची उघडझाप करणे, नियमित करणे. 15 सेकंदांसाठी डोळे गोल फिरवणे, या प्रकारे डोळे उलट्या दिशेने गोल फिरवणे, अशा प्रकारे हे डोळ्यांचे व्यायाम प्रकार. तसेच डोळ्यांची उघडझाप करणे हा देखील डोळ्यांचा व्यायाम तुम्हाला नियमित करायचा आहे. डोळ्यांवर तुम्ही अशा प्रकारे आपल्या हाताचे तळवे ठेवून नंतर डोळे उघडणे हा देखील डोळ्यांचा एक व्यायामच आहे. तर असे डोळ्यांचे व्यायाम प्रकार तुम्ही करायचे आहेत. नंतर आहारात तुम्ही काय बदल करायचे आहेत, तर आहारात A, D, E आणि K विटॅमिन, C विटॅमिन असलेल्या पदार्थांचा समावेश अधिक प्रमाणात करायचा आहे. याच्यामध्ये गाजर तुम्हाला तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर आहे, पपई तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर आहे, डाळिंब आणि विटॅमिन सी रिच असलेले संत्री, मोसंबी, लिंबू यांसारखे फळ पदार्थ हे तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर असणार आहे. त्यामुळे विटॅमिन युक्त आहार, झिंक हे एक विटॅमिन आहे, मायक्रोन्यूट्रियंट आहे, जे तुम्हाला आवश्यक असतं तुमच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी. त्यामुळे झिंक मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट देखील मिळतील किंवा झिंक ज्यामध्ये आहे असे पदार्थ देखील तुमच्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत. त्यानंतर योगा म्हणजे त्राटक हा व्यायाम प्रकार जो आहे तो डोळ्यांसाठी उत्तम सांगितला जातो. त्राटक म्हणजे काय, तर प्रकाशाचा एक सोर्स असेल, एखादा दिवा असेल किंवा सूर्य जर असेल, तुम्ही सकाळी जर व्यायाम करायला गेलात आणि सकाळी सकाळी जर तुम्ही सूर्याच्या तेजाकडे टक लावून 10 ते 15 सेकंद बघत असाल, तर ते तुमच्या डोळ्यासाठी खूप फायदेशीर असतं. याला त्राटक क्रिया असं म्हटलं जातं. टक लावून एकटक प्रकाशाच्या सोर्सकडे, प्रकाशाच्या स्त्रोताकडे पाहणे याला त्राटक क्रिया म्हटलं जातं. आणि या त्राटक क्रिया केल्यामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारत असतं. अनुलोम विलोम प्राणायाम नियमित केल्याने देखील डोळ्यांना छान फायदा मिळतो. भ्रामरी प्राणायाम केल्याने देखील तुमचे डोळे चांगले राहण्यासाठी मदत होत असते आणि चष्म्यापासून तुम्हाला दूर राहता येतं. यानंतर तुम्ही जर मोबाईल स्क्रीन बघत असाल, तर स्क्रीन मध्ये आणि तुमच्यामध्ये 15 ते 20 इंचाचं अंतर नेहमी ठेवलं पाहिजे. अंधारात तुम्ही पुस्तकाचं वाचन करू नये किंवा अंधारात टीव्ही बघितल्याने देखील डोळ्यांचं नुकसान होत असतं, ते टाळायचं आहे. अंधारात मोबाईल बघणं टाळायचं आहे. मोबाईल बघत असाल तर ब्लू फिल्टर लावून, ज्याने डोळ्यांना त्रास होणार नाही असं आय प्रोटेक्शन नावाचं एक फीचर मोबाईलला असतं, ते ऑन करूनच मोबाईल बघायचा आहे. आणि स्क्रीन टाइम जेवढा कमीत कमी ठेवता येईल तेवढं तुमच्या डोळ्यासाठी ते फायदेशीर असणार आहे. त्यामुळे स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप घ्या, ते देखील तुमच्या डोळ्यांसाठी खूप आवश्यक आहे. 7 ते 8 तास नियमित वेळेवर झोप घेणं हे देखील डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. हे सगळे नियम पाळून तुम्ही तुमच्या डोळ्यांना सुरक्षित ठेवू शकता आणि चष्मा लागण्यापासून वाचू शकता. चष्मा तुम्हाला बरेच काळ लागणार नाही जर तुम्ही दररोज हे सगळं करत असाल.
तर तुमचे डोळे नक्कीच अधिक काळापर्यंत चांगले राहणार आहेत. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.